पाप झाकण्यासाठी योजनांचा पाऊस, बहिणींसाठी योजना भाऊ बेकार फिरतोय। लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल। ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावण्याचं काम सुरू। वाद नको, एकत्र या, उद्धव ठाकरेंचं मराठा आणि ओबीसी समाजाला आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का। भाजपच्या राजू शिंदेंसह कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन। शिवसेना राष्ट्रवादी पक्षाबाबत पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी। शिवसेनेबाबत 15, तर राष्ट्रवादीबाबत 16 जुलैला होणार सुनावणी। विधानसभेला तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीने लढणार। महाविकास आघाडीत भांडण लावण्याचा कुणी प्रयत्न करू नये, पृथ्वीराज चव्हाणांचं अनिल पाटलांना जोरदार उत्तर। लोकसभेला जनमत इंडिया आघाडीच्या बाजूने होतं। लोकसभेपेक्षा विधानसभेत चांगलं यश मिळेल, बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास। मुंबईत गळती सरकार पुन्हा राज्यात दिसणार नाही। गळती सरकारचं हे शेवटचं अधिवेशन। उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल। अशोक चव्हाण दर्यापूर दौऱ्यावर। काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमाला अशोक चव्हाण लावणार उपस्थिती। सुप्रिया सुळेंनी घेतली अजितदादांच्या आईची भेट। काठेवाडीतील घरी जाऊन घेतली आशा काकींची भेट। अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा ट्रॅक्टर मोर्चा। खासदार निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन। प्रशासन आंदोलकांची दखल घेत नसल्यानं महिला संतप्त। सोलापुरात आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक। आषाढी एकादशीला येण्यापूर्वी आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पगार रखडल्यानं पोलीस कर्मचारी हतबल। मुंबई पोलीस दलातील वाहन चालकांचे पगार रखडले, तर पोलीस कर्मचाऱ्यांवर उसनवारीची वेळ। शहापुरात पावसाचं थैमान। भारंगी नदीनं धारण केलं रौद्र रूप, तर अनेक नागरिकांच्या घरात शिरलं पुराचं पाणी। साताऱ्यातील गुरेघर धरण ओव्हरफ्लो। पश्चिम घाट परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे धरण ओव्हरफ्लो। त्रिवेणी घाटातील गंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। एसडीआरएफ टीम, जलपोलीस आणि 40 पीएससी आपत्ती निवारण पथक गंगा घाटावर सतर्क। मुंबईतील पावसाचा मध्य रेल्वेला फटका। मुंबईकडील रेल्वे सेवा विस्कळीत, तर लांब पल्ल्याच्या काही गाड्या मनमाडमधून वळवल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।